राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आलं असून आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। सरकारने अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही बैठक झाली नसल्याचा आरोप काँग्रेस नेते शशिकांत शिंदे यांनी केलाय। सरकारने शेतकरी आणि आंदोलकांची फसवणूक केल्याचा आरोप करत आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, खासदार कल्याण काळे, खासदार निलेश लंके, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे हे उपस्थित आहेत। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांवरून विरोधक पुन्हा आक्रमक झालेत। राज्यभर आंदोलन करूनही सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय। कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी आमरण उपोषण केल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे। खरं तर या आंदोलनाला आम्ही कुठेही वेगळी तयारी केलेली नाही। आम्ही फक्त लोकांना आव्हान केलेलं आहे की आपल्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊन लढत आहोत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येणं व आपल्या मागणीसाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने लोकांकडनं, शेतकऱ्याकडनं, मजुराकडनं आणि अनेक काही शहरातले असे लोक आहेत की जे शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येतील असा आम्हाला विश्वास आहे। अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र 22 जून उलटूनही कोणतीही बैठक न झाल्याने सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। कर्जमाफीबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे। आंदोलन हे गरजेचं आहे, कारण हे जे सरकार आहे एवढं मोठं बहुमताचं सरकार आहे, पण जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरड मोडण्याचं पाप सातत्याने हे सरकार करते। अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आज होतंय, कारण न्याय मागून प्रेमाने बघितला, आदराने बघितला, पण ते शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याची सरसकट कर्जमाफी होत नाही। त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय। आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसी बळाचा वापर करण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सरकार या आंदोलनाची किती दखल घेतं आणि कर्जमाफीबाबत काय निर्णय घेतं याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।